नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्यपीठाच्या YouTube वाहिनीवरून गेल्या सुमारे 5 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर चिंतन करीत असतात. तो विषय आपल्याला चांगल्या तऱ्हेने समजून सांगत असतात. गेल्या सुमारे 64 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज आपल्याला श्री दत्त पुराण याविषयी प्रबोधन करीत आहे. आत्मज्ञानाच्या मागील आदरणीय बाबा महाराज पुढे सांगतात की परमपूज्य स्वामी महाराजांनी गेल्या शतकात भगवान दत्तात्रयाचे महत्व आणि महात्म्य पुन्हा प्रकट व्हावे म्हणून अतिशय आगळ्या वेगळ्या श्री दत्त पुराणाचा आविष्कार केला. या ग्रंथाचा आपण अभ्यास करीत आहोत. 5व्या अष्टकातील 6व्या अध्यायात स्वामी सांगतात की अलर्काने त्या सिद्धी मला पुन्हा पूर्णतः ऐकायची इच्छा केली. कारण सिद्धीचे विघ्न असणाऱ्या योगाचा संन्यास ज्ञानोत्सव केला जातो. राजाने असे विचारले असता श्री दत्तात्रयाने उत्तर दिले की हे राजा, ऐक, 8 सिद्धी आहेत व 10 उपसिद्धी आहेत. हे राजा, अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व या त्या 8 सिद्धी आहेत. अतिसूक्ष्म अणुरूपापेक्षा सूक्ष्म रूपाने राहणे ही अणिमा, पृथ्वी आदी महारूपापेक्षा मोठे असणे ही महिमा, पर्वतादी गुरुरूपात राहणारी गरिमा, कापूस आदी लघुरूपात राहणारी लघिमा, दूर राहून इच्छिलेली वस्तू प्राप्त होणे ही प्राप्ती, भूत भौतिकांचे स्वामित्व हे इशित्व, व्यापक रूपाने राहणे हे प्राकाम्य आणि भूतादिकांना अनुकूल होऊन राहणे हे वशित्व, अशा या 8 सिद्धी आहेत. ईश्वर भावाला प्राप्त झालेल्या योगाला या सिद्धी प्राप्त होतात आणि पूर्णता येते. हे राजा, सिद्धिरूप ईश्वर गुण आहे. परकाया प्रवेश, आकाश गमन आदी 10 उपसिद्धी देखील आहेत. या सिद्धीमध्ये योग्याने आसक्ती धरू नये. या निर्गुण परमात्म्याचे ध्यान करावे. ध्यान हे सगुण व निर्गुण आहे. त्यात प्रथम विष्णुचिंतन, दुसरे महावाक्याने लिहिलेले सनातन ब्रह्माचे निर्गुण ध्यान होय. ध्याता आणि कर्ताने टाकून जेव्हा वारा नसताना दिव्याप्रमाणे अंतःकरण हे विषय होईल तेव्हा त्याला समाधी असे म्हणतात. या समाधीने योगाचा मनोभंग आणि वासनाक्षयही होतो. त्यामुळे योगी जन्मत नाही, वाढत नाही आणि नष्टही होत नाही. त्याला वार्धक्यादी परिणामी नाही, ओलेपणा, छेद, दाह, शोषणही नाही. परब्रह्माशी एकरूप झालेल्या योगाला सृष्टीच्या वेळी उत्पत्ती नाही आणि प्रलयाच्या वेळी विनाशही नाही. याला भूत भौतिक संबंध आणि शब्दाधिकांचाही संबंध नाही. हा भोगताही नाही, हा कोणाचा भोज्यही नाही, कारण हा एकत्वाला प्राप्त झाला असतो. योगाने जे रागादी मल निश्चित झालेले असतात त्यांनी याच्या ऐक्याला कुठून बाधा येणार. याला कोणाची वियोग नाही, ब्रह्माची याचे ऐक्य असते. ज्याप्रमाणे मेघात मेघ, समुद्रात पाणी एकरूप होऊन भिन्न होत नाही, त्याप्रमाणे तो योगी ब्रह्माशी एकरूप झाला असता तो पृथक भावाला वेगळेपणा जात नाही. यावरून योगचर्या जाणून प्रयत्नपूर्वक योगाचा अभ्यास करावा, कारण त्याने त्याचा ब्रह्माशी केव्हाही वियोग होणार नाही. योग सिद्धी प्रदायक ही योगचर्या ऐक. ही योगचर्या ब्रह्म मार्गानुसारी असून तिने योगी खचत नाही, ढळत नाही. प्रीती आणि उद्विग्नता उत्पन्न करणाऱ्या मान अवमानाचा त्याग करावा. योगाने ते उलट दृष्टीने घेतले असता बंधनकारक होतात आणि तेच विष अमृत दृष्टीने घेतल्यास मोक्षदायक होतात. दृष्टीने पवित्र झालेल्या ठिकाणी पाऊल ठेवणे, वास्तव्य करणे, वस्त्राने गाळून पाणी प्यावे, शास्त्रशुद्ध वचन बोलावे, मनाने शुद्ध दिसेल त्याचे चिंतन करावे. आदर सत्कार, श्राद्ध, यज्ञ तसेच देवयात्रा, उत्सव, मोठा समुदाय या ठिकाणी आत्मसिद्धीची इच्छा असणाऱ्या योगाने जाऊ नये. योगी लोकांनी निर्जन ठिकाणी दूर अग्निरहित घरात जेवण घेतलेल्या लोकात जितेंद्र येऊन भ्रमण करावे. त्या घरी नेहमी भिक्षा मागू नये. ज्यामुळे लोक तिरस्कार करतील, अपमान करतील. तसेच सन्मार्गाला दोष न देता योग्याने वागावे. जे धान्य वृत्तीवर जगतात त्यांच्याकडून मागितलेली भिक्षा योग्य आहे. जे धान्य वेठून निर्वाह करतात, जे विद्वान व ज्ञानी आहेत त्यांच्याकडून घेतलेली भिक्षा ही मध्यम होय.
संसारी लोकांकडून सहजासहजी मिळालेली भिक्षा ही अधम आहे. भिनांकडून मिळालेली माधुकरी उत्तम, पण एकाच ठिकाणाहून मिळालेली भिक्षा ही चांगली असली तरी योग्य नाही. भाताची पेज, अर्धे भिजवलेले सातू, सातूचे पीठ, कण्या, पेज, सातू, माधुकरी, विशेष पिकलेली फळे, दूध 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 दुधाचे पदार्थ, ताक हा आहार योगसिद्धीत येणारा आहे. तो एक वेळ घेऊन योगाने विष्णूला अर्पण करून यथाविधी भक्षण करा. चोरी न करणे, ब्रह्मचर्य त्याग, अहिंसा, अक्रोध, गुरुची सेवा, पावित्र्य, हितमित आहार, स्वाध्यायाचा अभ्यास हे योग सिद्धी देणारे विषय आहेत. किंवा या विशेष शास्त्रातील जे सारभूत आहे ते घ्यावे. जे जाणायचे आहे ते जाणण्यास योग्य आहे अशी इच्छा धरून तहानलेल्या वापरले असते कल्पांतही पार लागणार नाही अशी विघ्नकारक इच्छा करू नये. सर्व संघ परित्याग करून क्रोध जिंकून मर्यादित आहार घेऊन स्थिर होऊन एकांतात ध्यानाच्या वेळी ज्ञानेंद्रियांची चित्तामध्ये योजना करावी. ज्या ठिकाणी त्रास नाही अशा दिनचर्या करीत यथायोग्य पद्धतीने ध्यान करा. योग हा मनोदंड, मौन हा वाकदंड आहे, तर निरीक्ष वृत्ती हा देहदंड आहे. अशा प्रकारे त्रिदंडी ही संज्ञा आहे. केवळ वेळीच्या काठीने दंडी येथे अभिप्रेत नाही. स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी सर्व पाहणे आणि सर्वत्र सर्व ठिकाणी योगाने स्वतःचा आत्मा जो पाहतो त्या समदृष्टी असलेल्या योगाला कोण प्रिय आणि कोण अप्रिय, समाधानी मातीचे ढेकूळ, दगड आणि सोने याविषयी ज्यांची प्रवृत्ती सारखी आहे तो योगाने शाश्वत स्थानी मोक्षपदी जाऊन पुन्हा परत येत नाही. आदरणीय बाबा महाराजांनी इथपर्यंत हा अध्याय अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितला आणि शेवटी म्हणाले की वेदाभाचा होऊन यज्ञ श्रेष्ठ आहे, त्यापेक्षा जप, त्यापेक्षा ज्ञान आणि त्याहून ध्यान आणि त्यापेक्षा अनुभव मिळून जो योगी होतो तो नष्ट होत नाही. अशा पद्धतीने आदरणीय बाबा महाराजांनी हा अध्याय अतिशय सुंदरपणे समजावून सांगितला आणि प्रबोधनाला स्वल्प विराम दिला. मी त्यांना विनंती करतो की त्यांना आजच्या प्रबोधनाला सुरुवात करू. नमस्कार. अनुसूयाति संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरताम भवसंकटात. मागल्या पुष्पात भगवान दत्तात्रेय आणि आलर्क यांच्या संवादातून स्वामी महाराजांनी योगी व्यक्तीचे, ज्याला योग सिद्ध झाला आहे, जो आत्मस्थित आहे, जो योगारूढ आहे, अशा व्यक्तीबद्दल अत्यंत उद्बोधक अशा पद्धतीने वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. विशेषतः त्यांनी आहार कसा घ्यावा आणि स्वतःपुरते, ज्याला त्रिदंडी आपण शब्द ऐकतो, तो देहदंड, मनोदंड आणि वाणीदंड या 3 विशिष्ट दंडाचा स्वीकार करून त्यांनी कुठल्या पद्धतीने जीवनयापन करावं असा उत्तम असा उपदेश आपल्याला स्वामी महाराजांच्या ग्रंथातून, प्रबोधनातून दिसून येतो. आणि मग शेवटी 33व्या श्लोकामध्ये गीतेमध्ये भगवंतांनी जे सांगितलं आहे, स्थितप्रज्ञ वृत्ती याविषयी वर्णन करताना समलोष्ट कांचना हा जो एक वेगळ्या पद्धतीचा वाक्प्रचार भगवद्गीतेमध्ये आहे, त्याच अर्थाने पण वेगळ्या शब्दात महाराजांनी सुद्धा या ठिकाणी समाहितो विशुद्धात्मा समलोष्टाश्म कांचना हा शब्द त्या ठिकाणी भगवद्गीतेचा या ठिकाणी त्यांनी उपयोग अगदी व्यवस्थितपणे या योग संबंधात इथे प्रयुक्त केलेला आपल्याला दिसून येतो.
आणि मागल्या आपल्या चिंतनाच्या शेवटल्या श्लोकामध्ये स्वतः महाराजांनी असं प्रतिपादन केलं की वेदाच्छेष्ठा मखास्तेभ्यो जपोज्ञानम तपस्तथा ध्यानम ततोप्य अनुभवोऽयं लब्ध्वा नावच नावसीदती. म्हणजे वेदाभ्यासापेक्षा यज्ञश्रेष्ठ. मख म्हणजे यज्ञ. मग वेदाभ्यासापेक्षा यज्ञश्रेष्ठ, त्यापेक्षा जप. मखास्तेभ्यो जपो, त्यापेक्षा ज्ञान. जपो ज्ञानम तथा, आणि त्याहून ध्यान, त्याच्या पलीकडे ध्यान हे श्रेष्ठ. पण तो अपि अनुभव, पण त्याच्याही पेक्षा अनुभव यम लब्ध्वा नावसीदती. तो अनुभव असा विशिष्ट प्राप्त झाला की मग मात्र त्या योगाचा जे योग सामर्थ्य आहे ते नष्ट होत नाही, असं महाराजांनी या ठिकाणी सांगायचं आहे. पुढे महाराज असं म्हणतात, समाहिता प्रसन्नात्मा सन्नेका अंतर्तीर्वशी इमं महामतिर्योगम ज्ञात्वा पाशेन बध्यते. म्हणजे शांत प्रसन्न चित्त जितेंद्रिय, प्रसन्नात्मा या ठिकाणी शब्द वापरला आहे. या प्रसन्न चित्त जितेंद्रिय आणि एकांताविषयी प्रेम वाटून महाबुद्धिमान असलेला योगी इमम महामतिर्योगम, योग जाणून पाशांनी बद्ध होत नाही. ज्ञात्वा पाशे न बध्यते, पाशांनी बद्ध होत नाही. एवं योगेन यो युक्तो बाह्याभ्यंतर वर्जिता स न चावयितु शक्य कल्पकोटी शतेरपि. याप्रमाणे योगानं युक्त असलेला बाह्य आणि आंतरिक वृत्तीने वर्जित झालेला योगी शेकडो कोटी कल्पांनीही स्वस्थानावरती च्युत होत नाही. च्युत होणं शक्य नाही असं महाराज सांगतात. प्रतिबंधेन नैकाग्रम याती हृदयश्च कश्चित तेन विष्णु सदा सेव्य सहस्राधिक कराधिक. म्हणजे ज्या कोणाचं अंतःकरण प्रतिबंधामुळे एकाग्र होत नाही, त्याने हजारो चरण आणि कर ज्याला आहेत असा जो जगाचं रक्षण करणारा जो विष्णू आहे त्याचं सेवन करावं, त्याची सेवा करावी. हे या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करायचं विशेष कारण असं की स्वामी महाराज योगी होते, यती होते. केवळ दंडी नव्हे, खऱ्या अर्थाने त्रिदंडी संन्यासी होते. त्यांनी वर्णन केलंय. पण तरीही स्वामी महाराज दत्तमूर्ती स्वतःजवळ बाळगायचे आणि त्या दत्तमूर्तीची पूजा ते करायचे. म्हणजे जे त्यांनी सांगितलं, जे लिहिलं तसं तसं ते स्वतःही आचार करायचे. त्यामुळे संन्यासांनी मूर्ती बाळगून शास्त्राप्रमाणे त्याचं पूजन करावं की करू नये हा विचार महाराजांनी काही ठेवला नाही. ते स्वतः दंडी संन्यासी असून सुद्धा दत्तमूर्तीची पूजा करत असत. आणि तसंच त्यांनी सांगितलंय की असा जो सहस्त्रपाद असा जो विष्णू आहे त्याची सेवा करावी. पुढे महाराज म्हणतात, तद्वाचकोय व ओंकारो यतिर्नेकांत सेविना अतिदीर्घ समुच्चार्य तेने वाचू मनोलया.
म्हणजे एकांताचं सेवन करणाऱ्या यतीने तद्वाचक म्हणजे ब्रह्मवाचक ओंकाराचा सावकाशपणे जप करावा, उच्चार करावा. त्यांनी काय होतं तर मनोलय होतो. असं एक सूत्र या ठिकाणी महाराज सांगतात. या ठिकाणी महाराज असं म्हणतात की तस्य वाचक प्रणवाहा. ओंकार जो आहे, ओंकार बिंदू संयुक्तम, हे जेव्हा असं म्हटलं आहे की ओंकार तस्य वाचक प्रणवाहा, हा त्या प्रत्यक्ष ईश्वराचं जसं काही स्वरूपच आहे. वाचक आहे, दाखवता येणारं, असं लिहून दाखवता येणारं स्वरूप, असं निर्गुणाचं. पण हा जो ओंकार आहे, हा जर का दीर्घ पद्धतीने, सावकाश अशा पद्धतीने जर एखाद्या योग्याने उच्चार केला तर काय होतं, त्यांनी मनोलय होतो. ओंकाराने दीर्घ उच्चार किंवा असा प्रदीर्घ अशा ओंकाराच्या त्याच्या त्या उच्चाराने मनोलय होतं, असं या ठिकाणी महाराज सांगतात. पुढे ते असं म्हणतात, सार्ध त्रिमात्र ओंकारो कारोकार मकारकाः मात्रास्तिस्रोश्च सूक्ष्मार्धा यानुच्चार्या विशेषता. म्हणजे ओंकाराचं वर्णन करताना महाराज असं म्हणतात की उकार किंवा ओंकार हा 3.5 मात्रांचा आहे. सार्ध त्रिमात्र ओंकारो, 3 मात्रांचा आहे. कसा तर अकार, उकार, मकार या उच्चारांच्या 3 मात्रा असून ओंकारो अकारो उकारो मकारका मात्रा तिस्रो अस्य, याच्याबरोबर अर्धमात्रा, एक सूक्ष्म अशी अर्धमात्रा आहे, सूक्ष्मार्धा यानुच्चार्या विशेषता. ही विशेष करून ही मात्रा ही अनुच्चारित असते. पण जेव्हा आपण ओंकार म्हणतो तेव्हा ही अर्धमात्रा सुद्धा बरोबर ती म्हटली जाते. एरवी ती अनुच्चारित अशी, म्हणून त्याला 3.5 मात्रा असं म्हटलेलं आहे. आणि ही जी मात्रा आहे अर्धमात्रा, ही या निमित्ताने विशेष आहे असं महाराजांना का सांगायचं आहे, अर्धमात्रेचं महाराज का वर्णन करतात ते आपल्याला या पुढच्या श्लोकात दिसतं. ते असं म्हणतात, निर्गुणा योगिगम्या सा सुसूक्ष्म्या ब्रह्मरंध्रगा गांधारी तुच्यते प्राज्ञे गंधार प्राज्ञेर गांधार स्वर संश्रयात. म्हणजे ती जी सूक्ष्म मात्रा आहे, ही सूक्ष्म मात्रा ही निर्गुण आणि योगी गम्य असून, निर्गुणा योगी गम्या सा ही अर्धमात्रा असून ही अत्यंत सूक्ष्म आहे. आणि विशेष काय आहे तर ती ब्रह्मरंध्रापर्यंत जाणारी आहे. म्हणून गांधार स्वराचा आश्रय केल्यानं प्राज्ञ म्हणजे ज्ञानी लोकांनी तिला गांधारी असं म्हटलेलं आहे. तिला काय म्हटलंय, गांधारी म्हटलंय. आपण जेव्हा तानपुरा लावतो तेव्हा तानपुऱ्यामध्ये षडज मध्यम पंचम किंवा षडक मध्यम आणि वरचा तार षडज असं जेव्हा करतात तर लोक असं म्हणतात की उत्तम पैकी जेव्हा तार त्या जेव्हा तानपुरा लागतो त्या एक सूक्ष्म त्याच्यामधून गंधार ऐकू येतो. प्रत्यक्षामध्ये सामप किंवा सामसा असं म्हणताना गंधार नसतो, पण कंपनातून मात्र एक सूक्ष्म असा गंधार ऐकू येतो. एक अत्युच्च अशा विद्वान संगीतकारांनी त्याला लगन गांधार असं म्हटलंय. तानपुऱ्यातनं ऐकून येणारा असा हा जो गांधार आहे, हा गांधार स्वर जो ओंकाराबरोबर जेव्हा येतो त्याला गांधारी असं म्हटलेलं आहे. म्हणून
त्यांनी असं म्हटलं, की का गांधारी? तर ही जी अर्धमात्रेचा हा जो स्वर आहे एक प्रकारचा आहे, तो थेट ब्रह्मरंध्रापर्यंत जातो, ओंकारापर्यंत. पिपीलिका गतिस्पर्शा प्रमुक्ता मूर्ध्नि लक्ष्यते समुच्चार्यो यथोंकारः प्रतिनिर्याती मूर्धनी. म्हणजे ती जणू काही हा जो स्वर आहे त्याला आता एक विशेषण त्यांनी दिलं आहे आणि ते म्हणतात की ती कशी आहे हा स्वर. तर पिपीलिका गतिस्पर्शा, पिपीलिका म्हणजे मुंगी, या मुंगीच्या गतीच्या स्पर्शासारखी जे सहज आपल्या शरीरावरती एखाद्या ते भाग जर मुंगी चालत असताना ती आपल्याला एक अनुभूती येते. अशा पद्धतीने हा जो स्वर आहे गांधारी ही त्या पद्धतीने चालती आणि ही स्वतंत्र असून त्याच गतीने ती मस्तकामध्ये लक्षली जातात. ती सरळ ओंकाराबरोबर ती मस्तकामध्ये जाऊन भिडते आणि त्याप्रमाणे उच्चारलेला ओंकार हा मस्तकात जणू काही प्रतिध्वनित होतो. प्रतिनिर्याती मूर्धनी. ओंकार हा जणू काही मस्तकात यथोंकारा हा प्रतिध्वनी असा जेव्हा मस्तकात होतो, त्यामुळे काय होतं, तर महाराज सांगतात या विशिष्ट पद्धतीने दीर्घ जेव्हा ओंकार केला जातो तेव्हा तेनोंकारमयो योगी योगिनानेन जायते तल्लक्षम परम ब्रह्म विद्यार्थी सारथी रथी. म्हणजे त्यामुळे या योगानं हा योगी जो आहे तेनो ओंकारमयो योगी, तो योगी योगो ना योगेनाने न जायते, तो योगी ओंकारमय होतो. आणि अशा वेळेस एखादं सारथ्याने सज्ज असलेला जो रथ असेल तसं त्याचं जे लक्ष असेल, हा जो सारथी असेल त्याचं लक्ष काय असेल, त्याचं लक्ष हे परब्रह्म असतं. तल्लक्षम परमं ब्रह्म विद्याधीश सारथी रथी. रथात बसलेला जो कोणी सारथी रथी आहे त्याचं लक्ष परब्रह्माकडे असतं. म्हणून धन्वोपनिषदम श्रुत्वा यम्यम भावित चेतसा निशितात्मेषुणा सम्यक वेदव्यम सूक्ष्म लक्षतः. म्हणजे औपनिषदिक ज्ञानाचं धनुष्य घेऊन धन्वोपनिषदम धृत्वा, अत्यंत उत्तम अशी महाराजांनी उपमा या ठिकाणी दिली आहे. ते म्हणतात औपनिषदिक ज्ञानाचं धनुष्य घेऊन शुद्ध चित्तानं ओढून धृत्वा अयम्य भावित चेतसा, यम्य भावी शुद्ध चित्ताने त्याची प्रत्यंचा ओढायची आणि तीक्ष्ण अशा आत्मबाणानं निशितात्मेषुणा सम्यक वेधव्यम सूक्ष्म लक्षता. आत्मबाणाने सूक्ष्म असा लक्षाचा यथायोग्य वेध करावा. आणि मग या ठिकाणी पुन्हा महाराजांनी थोडी त्याची उकल केली आणि ते असं म्हणतात ओंकारो धनुरात्मेषु ब्रह्म वेद्यमु मनुत्तमं अप्रमत्तेन वेद्यव्यम बाणवत् तन्मयो भवेत. म्हणजे ओंकार हे धनुष्य, आत्मा हा बाण आणि लक्ष हे परब्रह्म, परब्रह्म हे लक्ष, अशा पद्धतीने डोळ्यासमोर ठेवून बाणाप्रमाणे तन्मय होऊन विचलित न होता लक्षाचा वेध करावा.
तर अशा पद्धतीने उपनिषदात, मांडुक्य उपनिषदात किंवा अन्य उपनिषदात जे ओंकाराचं वर्णन आहे, काही ठिकाणी त्याचं एक रूपकात्मक असं धनुष्याचं वर्णन जे केलेलं आहे, तेच वर्णन या ठिकाणी महाराज वेगळ्या शब्दात इथे मांडतात. आणि अशा पद्धतीने ओंकाराचं वर्णन या ठिकाणी भगवान दत्तात्रेयांनी अलंकारात सांगितलेलं आहे. पुढे ही जी त्रिमात्रा असणारा हा जो ओंकार आहे, याच्याविषयी आता थोडा विस्तार उपनिषदिक अन्य ग्रंथातून जो आहे तो आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. असं म्हणतात, ऋषिरग्निकारस्य छंदो गायत्रिका विधी देवता पीतवर्ण क्लीं बीजम शक्ति क्रियात्मिका अवस्था जागृति स्थानम भू उदात्त स्वरो मता ऋग्वेदो अग्निर्गाहरपट्यो विश्वात्मा रजोगुणा वैखरी वाङ्मयी तत्वं प्रातश्चवनमि वीक्षणं स्थानं भू स्थूल देहो अत्र स्थूल भोगो बुधे स्मृतः ऋषिर्वायु ऋकारस्य तिष्ठुभ छंदस्य देवता. म्हणजे ओंकाराचं जे तीन आहे, अकार उकार मकार, या ज्या तीन आपण ओंकाराचे जे अक्षर म्हणतो, त्याचं प्रत्येक अक्षराचं विशिष्ट वर्णन या ठिकाणी महाराज करतात आहे. ते म्हणतात, अकाराचा ऋषी हा अग्नी आहे, गायत्री छंद आहे, ब्रह्मा ही देवता आहे, त्याचा वर्ण हा पीचा वर्ण आहे, तर बीज हे क्लीम बीज आहे, त्याची शक्ती ही क्रियात्मक शक्ती आहे, त्याची अवस्था ही जागृती अवस्था आहे, याचं भूमी हे स्थान आहे, ऋग्वेद हा उदात्त स्वर आहे, गार्हपत्य अग्नी, विश्वात्मा, रजोगुण, वैखरी वाणी, महितत्व, ईक्षण, प्रातःश्रवण आणि स्थान भूमी आहे. आणि या ठिकाणी या आकाराचा स्थूल भोग असलेला स्थूल देह हा प्राज्ञाने मानलेला आहे. पुढे आकार झाल्यानंतर आता उकार. या उकारचं वर्णन करताना महाराज असं म्हणतात, श्री विष्णू लोहितो वर्णाः श्री बीजम ज्ञान शक्तिरित स्वप्नावस्था भुव स्थानम मनुदात्त स्वरोमता यजुर्वेदो दक्षिणागणी तेजसात्मा च मध्यवाक तत्वं गुणो नवस्तच्चम सूक्ष्मो देहो कले स्थिती माध्यम दिनांच सदनम प्रविक्ताक्ष भोग इत. ज्याचा उकाराचा वायू हा ऋषी, तिष्ठुभ छंद, श्री विष्णू ही देवता, लोहित वर्ण, श्री बीज, ज्ञानशक्ती, स्वप्नावस्था, भुवस्थान, अनुदात्त स्वर आणि यजुर्वेद, दक्षिणाग्नी, तैजस आत्मा आणि वाणी मध्यम, सत्वगुण, आकाश तत्व, सूक्ष्म देह आणि स्थिती कुठे तर गळ्यात आणि माध्यम दिन श्रवण, विषयरहित वासनरूप भोग, असं या उकाराचं स्वरूप आहे. मग आकार झाला, उकार झाला, आता मकार. मग ऋषी सूर्यो मकारस्य जगती छंद ईश्वरा देवता श्वेतवर्णस्य ह्रीं बीजम द्रव्यशक्तिका निद्रावस्था सुवस्थानम त्वरित स्वर उच्यते प्रज्ञात्मा आहवनीयो अग्नि पश्यन्ति वाक तमो गुणम ज्योस्तत्वं कारणं देहं सामवेदो हृदि स्थिति आनंद भोगा श्रवणम तृतीयमिह
संवृत्ती या मकार हा जो यातली विशेष आहे वर्ण, याचा मकाराचा ऋषी हा सूर्य आहे, जगती छंद आहे, ईश्वर देवता आहे, श्वेत वर्ण आहे, हिमबीज आहे, द्रव्य शक्ती आहे, निद्रा अवस्था आहे, स्वस्थान आहे, त्वरित स्वर आहे, प्रज्ञा आत्मा, आहवनीय अग्नी, पश्यंती अशी वाक आहे, तमोगुण आहे, देवतत्व आहे आणि कारण देय आहे आणि सामवेद हा वेद आहे, याचा अंतःकरणा स्थिती, आनंद भोग संहती हे श्रवण आहे. आणि याच्यानंतर जी अर्धमात्र आहे, त्याला गांधारी वगैरे आपण मघा वर्णन ऐकलं, त्या अर्धमात्रेविषयी सुद्धा महाराजांनी लिहिलंय. ते सांगतात वरुणस्तस अर्धमात्रायां ऋषिच्छंदो विराट पुर देव क्रोम बीजम विज्ञान शक्ती रिवर्स वर्णास्तथाखिल अखिला तुर्यावस्था भूर्भुव स्वाहा अनम सर्वेश्वरा घृणाः शुद्धम सावर्तको अग्निश्च सर्वाणि श्रवणानि च नादो वेदाः प्रत्यगात्माः त्रीणि तत्त्वानि वाक्पराः मूर्धा स्थितिश्च निरतिशयात् स्थिती अतींद्रियाः. म्हणजे या अर्धमात्रेचा वरुण ऋषी, विराट छंद, पुरदेव, क्रोमबीज, विज्ञान शक्ती, सर्व वर्ण, सूर्यावस्था, भूर्भुव, स्वरलोक हे स्थान, सर्व स्वर गुणशुद्ध, सावर्तक नामक अग्नी, सर्व सवन, नाद वेद, प्रत्यक आत्मा, तीन तत्व, परावाक, मस्तक स्थिती, निरतिशय अतींद्रिय आनंद आणि अस्मिता नसल्यानं महाकारण हे याचं शरीर आहे. पुढे याच्या पलीकडे गेल्यानंतर मग काय उरतं तर ध्वनी उरतो. त्या ध्वनीबद्दल महाराज सांगतात, अस्मिता विद्यमानत्वा महाकारण विग्रहा ध्वनिर्ब्रह्मा ऋषिर्देवं परात्मा व्यक्त तद्दिता गायत्री छंदक्ती अवस्थाच मनोन्मनी स्वात्मेकस्थिती स्थानम आकाशे अत्र अस्मिन् तालयाः. ये ध्वनीचा ब्रह्मा ऋषी, व्यक्त संज्ञा असलेला परात्मा देव, गायत्री छंद, चित्शक्ती, मनोन्मनी अवस्था, स्वात्मिक अवस्था, स्थान आकाश यामध्ये अस्मितेचा लय होतो. म्हणून योग्यानं विश्व तैजस संक्षुप्तात संस्पश्येद व्यष्टी सज्ञितान भेद शांते समष्टा खे विराट सूत्रा अक्षरात बभी. योग्यानं विश्व तैजस संक्षुप्त ही नावं असलेल्या व्यष्टी रूपांना पाहावं, तर भेद ज्ञानाच्या शांतीसाठी विराट सूत्र अक्षर ही नावे असलेल्या समष्टी रूपांना पाहावं. रस्वेयम प्रथमा मात्रा, द्वितीया दीर्घ संज्ञिता, कृता तृतीया अर्धमात्रा, वांग मनो गोचरा परा. तेव्हा या ओंकारामध्ये प्रथम मात्रा ही ह्रस्वा, दुसरी दीर्घ नावाची आहे, तिसरी मात्रा प्लुता अर्धमात्रा वाणी आणि मनाला अगोचर अशी परा नावाची आहे. व्यक्तेय प्रथमा मात्रा, द्वितीया अव्यक्त संज्ञिता, मात्रा तृतीया चित्शक्ती अथवा अर्धमात्रा परमपदम. प्रथम मात्रा ही व्यक्त, द्वितीय मात्रा अव्यक्त, तृतीय मात्रा चित्शक्ती आणि अर्धमात्रा हे परम पद परब्रह्म होय.
आणि नैव क्रमेणेता विज्ञेया योगभूमयाः ओम मृत्युच्चारणेनैव कीर्तव्या आरुरुक्षणाः. या क्रमानं योगभूमी जाणाव्यात. योगाचा प्रारंभ करणाराने ओंकाराच्या उच्चाराबरोबर त्या जिंकाव्या. असं इत्येद अक्षरम ब्रह्म परमो ओंकार संज्ञितम सम्यग् अभ्यस्य यो ध्यायेत् स तल्लय माप्नुयात. तल्लयम माप्नुयात. असं हे ओंकार संज्ञा असलेलं अक्षर परब्रह्म आहे. जो याचा योग्य अभ्यास करील तो निश्चितपणे मुक्ती मिळविल. निश्चितपणे या फक्त ओंकाराच्या अभ्यासाने त्याला मुक्ती प्राप्त होईल. ज्ञात्वा समृत्युम दुर्योक्ता ब्रह्मोच्चार्य ततो अमृतम वैखर्यापक्षीण बंधे तेषाम अपि भवांतरे. स्वतःचा मृत्यू ज्याला माहिती आहे असा सुद्धा स्वतःचा मृत्यू जाणून तुर्यावाणीने ब्रह्मरूप ओंकाराचा उच्चार करून सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. बंध क्षीण झाले नसतानाही वैखरी वाणीने ओंकाराचा उच्चार केला असता तर त्यांना सुद्धा दुसऱ्या जन्मात मोक्ष प्राप्त होतो. पद्धतीने महाराजांनी या दत्त पुराणातल्या उपासना कांडातल्या 5व्या अष्टकाचा 6वा अध्याय आहे तो या ठिकाणी समाप्त केला. आणि या ठिकाणी अतिशय गूढ असं औपनिषदिक ज्याला आपण म्हणतो असं हे ओंकाराचं हे महत्व आणि महात्म्य आहे. हे आपल्या समोर त्यांनी एक रहस्य म्हणून जणू काही प्रकट केलं आहे. अनेक मंडळींना जेव्हा हे आपण ओंकारचं चर्चा करत असतो तेव्हा असं लक्षात आलं की यातला बराचसा भाग कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतो आपल्याला. कुठे ऐकला असेल आपण, कुठे वाचला असेल. जेव्हा आपण गुरुचरित्रामध्ये कर्मकांडाची 36 अध्याय आपण वाचतो त्याच्यामध्ये जेव्हा संध्येचं वर्णन असतं त्याच्यामध्ये गायत्रीमध्ये आपल्याला गायत्रीच्या वेळेस या वेगवेगळ्या देवता वगैरे या सगळ्यांचा हे आपल्याला हळूहळू कुठेतरी वर्णन केलं लक्षात येतं आपल्याला. पण गुरुचरित्रामधलं जे वर्णन आहे ते गायत्री प्रधान असल्यामुळे त्याला गायत्रीला त्यांनी 3 भागामध्ये सांगितले आहे. तर ओंकार हा त्यात अनुस्यूत आहे. पण या निमित्ताने मला सांगायचं आहे की गायत्री सुद्धा ओंकार जसा आहे. भगवद्गीतेने ओंकाराचं महत्व सांगितलं आहे. उपनिषदांनी ओंकार सांगितलं आहे. पण गायत्रीमध्ये मुख्य पद्धतीने गुरुचरित्रकारांनी जे काही वर्णन गायत्रीचं केलेलं आहे त्या पद्धतीने मग त्यांनी न्यास करावं असं म्हटलंय. पूर्वन्यास आहे, अंगन्यास आहे, उत्तरन्यास आहे, विन्यास आहे. हे सगळं जे त्यांनी सांगितलंय मुद्रे विणे जप व्यर्थ हे त्यांनी सांगितलंय. एक अजून त्यात शब्द आलेला आहे दैवी गायत्री छंदाहा. एक अक्षर म्हणजे सुद्धा दैवी गायत्री मंत्र आहे असं त्यात आलेलं आहे. पण या सगळ्याचं महत्व एकच आहे की ओम इत्येकाक्षरम ब्रह्म. हे जे पारंपरिक पद्धतीने आपल्या शास्त्रात सांगितलं आहे ते परब्रह्म फक्त ओंकार उपासना ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. ही सुद्धा मुक्तीदायक असं या ठिकाणी भगवान दत्तात्रेय अलर्काला सांगतात. आणि एखाद्याला जर का उत्सुकता असेल तर त्यांनी देवी गायत्रीचा देवी भागवताचा 11 स्कंध आणि 12 स्कंद याचं जर अवलोकन केलं मग त्याला असं लक्षात येईल की गुरुचरित्रात केलेलं हे जे वर्णन आहे कर्मकांडाचं गायत्रीचं
हे वर्णन आणि देवी भागवतातला एकादश स्कंधामधलं वगैरे जे वर्णन ते अगदी तंतोतंत जुळतं. हेही आपल्या लक्षात येतं. आपण त्याचा फार विचार करणार नाही. पण एक गोष्ट अशी आहे, की ओंकार उपासना ही मात्र आज सुद्धा जरी एखाद्या अशा विशिष्ट अवस्थेला गेलेल्या योगाधिष्ठित तंत्रमार्गाचा अवलंब करणाऱ्या योग्याला जरी प्रत्यक्ष दृष्टिगोचर असा कोणी नसेल, असा मार्गदर्शन नसेल, तरी सुद्धा सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा विशिष्ट पद्धतीने समंत्रक दीर्घ श्वसन म्हणजे दीर्घ ओंकार सहित जर त्यांनी ध्यान आणि जप केला तरी सुद्धा निश्चितपणे लाभ होऊ शकतो. किंबहुना ओंकार उपासना आणि ओंकार स्पीच थेरपी अशा पद्धतीने आपण काही विद्वान डॉक्टर मंडळींचं जर का काही शोधपत्र रिसर्च पेपर बघितलं तर काही वर्षापूर्वी माझी जेव्हा काही एक उत्तम अशा हार्ट स्पेशलिस्ट डॉक्टरांची भेट झाली तेव्हा ते स्पीच थेरपिस्ट म्हणून अतिशय निष्णात म्हणून नामांकित होते. ते केवळ विशिष्ट पद्धतीने ओंकार म्हणून ठराविक पद्धतीच्या मुलांच्या मोठ्या माणसांच्या बोलण्यावरती उपचार करत असत स्पीच थेरपिस्ट म्हणून. मी स्वतः या ओंकारचा प्रभाव काही जेव्हा मुलं असतात मंदबुद्धी वगैरे त्यांच्यावरही बघितला आहे. आणि आम्ही ज्या पद्धतीने TMT ट्रिपल सेल्फ मोटिवेशन थेरपी म्हणून जेव्हा लहान मुलांना आपण विद्यार्थ्यांकडे करून घेतो त्यात सुद्धा दीर्घ ओंकार आणि त्याला लागून नाम गायत्री याचा जेव्हा आपण त्याचा प्रभाव बघतो तेव्हा निश्चित अगदी सामान्य माणसाने सुद्धा जर का दीर्घ ओंकार आणि त्याला लागून नाम गायत्री जर केली तर निश्चितपणे आज सुद्धा केवळ आध्यात्मिक दृष्ट्या नव्हे तर व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला टेन्शन आणि स्ट्रेस याच्याकरताच नव्हे तर काही वेळा मनोजैविक म्हणजे पद्धतीने सुद्धा निश्चितपणे उपचारक असा त्याचा प्रभाव आपल्या लक्षात येऊ शकतो. स्वामी महाराजांनी दत्तपुराणातून आपल्याला दिलेलं हे अतिशय अमूल्य असं एक देणं आहे. तेव्हा प्रत्येकाने याचा अवलंब करावा. पुढे स्वामी महाराज आपल्या या ग्रंथात भगवान दत्तात्रय आदरकाला पुढे काय उपदेश करतात त्यात आपण पुढल्या पुष्पात बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.